आरक्षणावरून आपण बघतोय एकीकडे वातावरण हे तापत चाललेलं आहे, तर तिथं विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगेंनी 113 आमदारांना पाडणार असल्याचं सांगत आपली रणनीती ही स्पष्ट केली। मात्र हे आमदार कोण आहेत, या संदर्भात त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे त्याचा सविस्तर आढावा घेऊया या रिपोर्टमधून। जरांगेंच्या हिट लिस्टवर 113 आमदार, मुंडे महाजनांना पाडणार। जरांगेंच्या हिट लिस्टवर कोणते आमदार? विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाले। विधानसभेच्या मैदानात उतरण्याची भाषा करणाऱ्या जरांगेंनी आता आणखी एक नवा निर्धार केलाय। परळीतून धनंजय मुंडे आणि जामनेरमधून गिरीश महाजनांचा पराभव करणार असल्याचं जाहीर केलंय। गिरीश महाजनांच्या मतदारसंघात 1,36,000 नुसते मराठी, ये बरमानाचा सायनो परळी मतदारसंघात 1,14,000 नुसते मराठी। आता मला सांगा, हे जे मतदारसंघ आहे मराठ्यांना त्रास दिले ते पाडायला पाहिजे तरी नाही त्रास देणार, ठीक आहे, म्हणजे ओबीसी असा पण आपल्या विचारात असल्या घातलं तर त्याला निवडून देणार मराठ्याचा विरोध करत नाही, पण विरोध करणार ठेवायचं कसा? लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरमुळे महायुतीला मोठा फटका बसलाय। त्यानंतर जरांगेंनी कुणाला पाडायचं आणि कुणाला पाठिंबा द्यायचा या संदर्भात 29 ऑगस्टला निर्णय जाहीर करणार असल्याचं म्हटलंय। त्यामुळे जरांगेंनी त्यांच्या निशाण्यावर असलेल्या काही मतदारसंघांमधल्या मराठा मतदारांचा हिशोब मांडायला सुरुवात केली। आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात 1,80,000 मराठा मतं, जामनेर मतदारसंघात 1,36,000 मराठा मतं, येवला मतदारसंघात 1,46,000 मराठा मतं आणि परळी मतदारसंघात 1,14,000 मराठा मतं असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं होतं। लोकसभेत 23 उमेदवारांना पाडल्याचा दावा करत आता या आकडेवारीच्या जोरावरच मनोज जरांगे यांनी मुंडे आणि महाजनांसह राज्यातल्या 113 आमदारांना पाडण्याचा इशारा दिलाय। कारण त्याला वाटतं याला आरक्षण द्या, नाही तर या बघा आपल्यात आपल्या टकोऱ्यावर बसली, येणे आता 23 पाडलेत, ह्या वेळेस 113 आमदार 100% पाडणार म्हणजे पाडणार। कोणी पण येऊ द्या तुम्ही, 113चा आकडा आत्ता झाला 29ला किती वेळ माहित नाही, 113 राज्यातले आमदार पाडल्याशिवाय राहत नाही, कारण 113 मतदारसंघावरती मराठ्यांचं वर्चस्व मतानाचं। जरांगेंनी आता 113 आमदारांना पाडण्याचा इशारा दिल्यामुळे सर्वच पक्षांमधल्या आमदारांचं धाबदण आणलंय। कारण जरांगेंच्या हिट लिस्टवरील भुजबळ, महाजन, मुंडे हे सर्वश्रुत असले तरी इतर 110 आमदार कोण याचीच आता राज्यभर चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।